ठाणे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्थानक परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्प म्हणजेच सॅटिस प्रकल्प राबवण्यात येतोय। या प्रकल्पात रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंनी उभारण्यात आलेल्या खांबावर गर्डर बसवण्याचे काम गेल्या काही काळापासून प्रलंबित होते। आता या कामाला अखेर गती मिळाली असून रेल्वे विभागाने या गर्डर स्थापनेला हिरवा कंदील दिलाय। त्यामुळे सॅटिस प्रकल्पातील एक महत्त्वाचा अडथळा दूर झालाय। 26 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत हे गर्डर बसवण्याचे काम करण्यात येणार आहे। यासाठी जुना कोपरी पुलावरील वाहतूक काही ठराविक वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून ठाणे वाहतूक पोलिसांनी यासंबंधी अधिसूचना जारी केली आहे। ठाणे पश्चिम स्थानकातून दररोज सुमारे 7.5 लाख प्रवासी प्रवास करतात। या ठिकाणी आधीच सॅटिस पुलाची उभारणी करून कोंडी कमी करण्यात आली। तशाच धर्तीवर ठाणे पूर्वेकडील वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुमारे 260 कोटी रुपयांचा खर्च करून नवीन सॅटिस प्रकल्प राबविला जातोय। प्रकल्पातील उड्डाण पुलासाठी दोन्ही बाजूंनी खांबांची उभारणी आधीच पूर्ण झाली होती, मात्र तांत्रिक अडचणींमुळे गर्डर टाकणे रखडले होते। पालिका आणि रेल्वे विभागाच्या समन्वयानंतर आता 46 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद असा गर्डर बसवण्यात येणार असून हे काम ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन आखले गेले आहे। ठाणेकरांना दिलासा देणारा आणि वाहतूक सुरळीत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, ठाणे।